जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागात जे विद्यार्थ्यांनी जे कार्यकारी सहाय्यक पद भरते असेल, म्हणजेच लिपिक पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, किंवा जे विद्यार्थी अनुपस्थित होते त्या विद्यार्थ्यांसाठी जी सूचना आहे किंवा उपस्थित राहण्यासाठी त्यांना जी सूचना करण्यात आल्या आहेत त्या तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. तेच मी तुमच्यासोबत जे आहे ते इथे चर्चा करणार आहे. तत्पूर्वी जर जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, जे तक्ता अमध्ये दिलेले आहेत त्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या समजायच्या आहेत. तर उमेदवार सदर पडताळणी कार्यक्रमाकरता अनुपस्थित राहिले आहेत. केवळ अशाच विद्यार्थ्यांना जे आहेत त्या कागदपत्राची पडताळणी जी आहे ती होणार आहे. त्याची डेट आहे तुम्हाला दिलेली 16/7/2025 ते 1 ऑगस्ट 2025. या कालावधीमध्ये प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालय 6वा मजला, नवीन इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय मुंबई येथे तुम्हाला जे आयोजित केलेलं आहे तिथं तुम्हाला जे 11 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तुम्हाला तिथं कागदपत्र जे आहेत ते उपस्थित करायचे आहेत. यानंतर जर तुम्ही जे विद्यार्थ्यांनी जर समजा काही अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुढील संधी जी आहे ती देण्यात येणार नाही, असं सुद्धा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. जे उमेदवार जे आहेत ते अनुपस्थित राहतील अशा उमेदवारांचं नाव जे आहे ते निवड यादीमधून जे आहे ते कमी करण्यात येईल, यांची त्यांनी नोंद घ्यायची आहे. शेवटी त्यांनी खाली जे आहेत ते फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्मसुद्धा तुम्ही डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल ते तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे. सोबत जोडण्यात आलेले जे विविध नमुन्याचे जे खाली जे आहेत ते तुम्ही बॉल पेनने भरायचं आहे. ते अर्ज तुम्ही घेऊन जायचा आहे. शेवटी तो अर्ज दिलेला आहे. हे संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर देऊन देईल. त्यातून तुम्ही डाउनलोड करून जे आहे ते तुम्ही व्यवस्थितप्रमाणे डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून व्यवस्थित हाताने बॉल पेनने भरून ते तुम्ही तिथे घेऊन जायची आहे. सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक असतील ते सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर तिथं लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे पदवी परीक्षा उत्तीर्ण, त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची उत्तीर्ण प्रमाणपत्र, टक्केवारी जे नमूद केलेलं असतं प्रमाणपत्र ते तिथे घेऊन जायचं आहे. त्यानंतर टंकलेखन केलेले जे आहे तुमच्याकडे 30 मिनटं प्रति शब्द जे तुमचं मराठी असेल किंवा इंग्लिश असेल ते तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते तिथं पूर्ण स्वरूपात मूळ कागदपत्र आणि त्याची झेरॉक्स जे आहे ते तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी जे अनुपस्थित राहायचा जो तक्ता आहे ब मधील, जे तक्ता ब आहे त्याच्यासाठी काही विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या म्हणजे सदर उमेदवारातील जे ऑनलाईन अर्ज, परीक्षेचे प्रवेशपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य कागदपत्र नजीकच्या कालावधीतील 3 फोटो व जन्मतारखेच्या पुराव्यासह तसेच दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय 14/9/2018 नुसारचे नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय 5/10/2021चे सोबतचे जे अपेंडिक्स 1 आहे, 2 आहे किंवा UDID कार्ड आहे, अशा संपूर्ण जे आहेत ते विद्यार्थ्यांनी तिथं उपस्थित करायचे आहेत किंवा हमीपत्र जे आहेत तिथे उपस्थित करायचे आहेत. ही जी सूचना आहे विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. काही माझ्याकडून जर काही सुटलं असेल तर ते तुम्ही तिथं वाचून व्यवस्थित पूर्तता करायची आहे. आता ही शेवटची संधी असणार आहे जे विद्यार्थी अनुपस्थित होते त्यांच्यासाठी. त्यानंतर संधी तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर वेटिंग लिस्टचे जी प्रतीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक संधी असू शकते. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.